Good afternoon, everybody. So we have completed the part that is nothing but program to fulfill the basic human aspiration. नंतर कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक लेवलला आत्ताच्या सिनेरिओ मध्ये ते आपण बघितले होते. And there are 3 kind of people categorized: SVDD, SSDD, and 4 times S. And where we are going to look now. We'll take some revision and then we'll go for the part that I have told you to give your view about that sentence. Okay, that we will see. So what are the 3 kind of people? Anyone? 3 people जे categorize केलेले आहेत 3 kind मध्ये. ते पहिलं कॅटेगरी कुठली, दुसरी कॅटेगरी कुठली आणि तिसरी कॅटेगरी कुठली? Anyone? What are the 3 category of people? What is that first category? SVDD. SVDD. What it is the meaning of SVDD? साधन विहीन दुःख दारिद्र्य. सदा विहीन दुःखी दरिद्र. साधन विहीन दुःखी दरिद्र. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण अशा लोकांमध्ये काय काय असतं काय काय नसतं? काय म्हणू शकतो? Lack of They physical do not facility. have physical. लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी, वेल्थ, आणि त्यामुळे ते Unhappy. अनहॅपी आणि डिप्राइव्ड आहेत. अनहॅपी अँड डिप्राइव्ड आहेत. ओके. व्हॉट इज द सेकंड? SSDD. व्हॉट इज दॅट मीनिंग? साधन संपन्न दुःखी दरिद्र. साधन संपन्न दुःखी दरिद्र. दुःखी दरिद्र. म्हणजे काय म्हणू शकतो? हाऊ They यू have गोइंग टू lot डिफाइन? They have physical facilities but feel unhappy. दे हॅव लॉट ऑफ फिजिकल फॅसिलिटी, वेल्थ आहे त्यांच्याकडे, तरी पण अजून काहीतरी पाहिजे आहे, अजून कशाची तरी कमतरता आहे असं त्यांना सतत वाटत असते, जाणवत असते. आणि सो दे आर व्हॉट? अनहॅपी अँड डिप्राइव्ड. So they are what? Unhappy and deprived. The first category, it is also called as what? SVDD. हे जे तुम्ही फर्स्ट कॅटेगरी एक्सप्लेन केलेली आहे त्याला आपण अजून काय म्हणू शकतो आहे? मटेरियली डिफिशियंट. फिजिकल फॅसिलिटीची कमतरता आहे, मटेरियलची कमतरता आहे. सो दे आर कॉल्ड एज मटेरियल डिफिशियंट. गायकवाड आदेश म्यूट करा सगळ्यांनी. सो दे आर कॉल्ड मटेरियल डिफिशियंट, अनहॅपी अँड डिप्राइव्ड. ओके. मटेरियलची कमतरता आहे. फूड, शेल्टर, क्लोथ, फिजिकल फॅसिलिटी विच आर क्वांटिफायबल, बट देर इज अ डिफिशियन्सी इन दॅट. So that is nothing but material deficient. For that category people is nothing but SVDD. Similarly, the second we have seen, that is double S double D. मग डबल एस डबल डी ला काय आहे की फिजिकल फॅसिलिटी आहे, वेल्थ पण आहे, तरी पण मला अजून काहीतरी पाहिजे आहे. भरपूर आहे तरी अजून हव्यास असते आहे की हे पाहिजे ते पाहिजे आहे. मग त्यामुळे त्यांच्याकडे हॅपीनेस किंवा prosperous feeling नसती आहे. They always feel unhappy and deprived. So such people, they are nothing but called as a साधन संपन्न आहे, साधनाची कमतरता नाहीये, संपन्न आहे, तरी पण ते दुःखी आणि दरिद्र आहे. सो साधन संपन्न, दुःखी आणि दरिद्र. खरं आपल्याला या दोन्ही कॅटेगरीमध्ये जायचं नाही. आपल्याला तिसऱ्या कॅटेगरीमध्ये राहायला आवडतं आहे आणि ती कॅटेगरीमध्ये आहे फिजिकल फॅसिलिटी आहेत, वेल्थ पण आहे भरपूर, खरं तरी आपण काय आहे, त्यामुळे आपण काय आहे, हॅपी आणि प्रॉस्परस आहे. आपल्याला जेवढं आहे त्यात आपण समाधानी आहोत. आपल्याला भरपूर आहे, जेवाने दिलेलं आहे, आणि जेवढं आहे ते भरपूर आहे असं मानणाऱ्या लोकांना ते काय आहेत, ते हॅपी आहे आणि प्रॉस्परसची फिलिंग आहे. सच पीपल, दे आर मटेरियली एफ्लुएंट अँड हॅपी अँड प्रॉस्परस. साधन
संपन्न आहे आणि सुखी समृद्ध आहे. ओके. अँड वाय to go in the third category, what is required, whatever the programs are there to fulfill the basic aspiration, the 3 programs, that is nothing but physical facility, relationship आणि right understanding. हे जे 3 प्रोग्राम्स आहेत त्याला तुम्ही प्रायोरिटी कशी द्यायची आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही त्या 3ऱ्या कॅटेगरी मध्ये मोडता आहात. लक्षात घ्या. मग 3ऱ्या कॅटेगरी मध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रायोरिटी देणे महत्वाचं आहे. पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? राईट अंडरस्टँडिंगला द्यायची आहे. दुसरी रिलेशनशिपला आणि तिसरी फिजिकल फॅसिलिटीला आहे. कारण आताच्या काळामध्ये 99% और 98% मी मला धरून पण सांगते आहे 98 और 99% काय आहेत? प्रायोरिटी कशाला देत आहात? फिजिकल फॅसिलिटीला देत आहात. ते न करता म्हणजे फिजिकल फॅसिलिटीला म्हणजे आपण आपला वेळ किंवा आपण जे काय काम करतो आहे, जे काय दररोज वर्किंग करतोय, वर्कआउट करतोय, हे कायसाठी? मला ही पाहिजे, मला ते पाहिजे, मला फिजिकल फॅसिलिटी जास्त पाहिजे, ही सारखी अपेक्षा करतो आहे आणि त्याला प्रायोरिटी देतो आहे. पहिल्या रिलेशनला देत नाही किंवा राईट अंडरस्टँडिंग पण नाही आपल्याला. त्यामुळे आपण त्या दोन्ही कॅटेगरीमध्ये मोडतो आहे. मग तसं न करता किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडतो, तसं न करता पहिली प्रायोरिटी कशाला द्या? राईट अंडरस्टँडिंगला द्या. दुसरी रिलेशनशिपला द्या. जे आपले फॅमिली मेंबर्स आहे, सोसायटी मेंबर्स आहे, त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करा, राईट अंडरस्टँडिंग. आणि तिसरी प्रायोरिटी तुम्ही फिजिकल फॅसिलिटीला द्या. जर असं प्रायोरिटी तुम्ही निश्चित केलं तर नक्कीच तुम्ही 3rd कॅटेगरीमध्ये जाचाल आणि तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंगनी काय केलेलं आहे, 4ही लेवलशी सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवला तर तुम्हाला नक्कीच तुमचे अचिव्हमेंट तुम्ही लवकरात लवकर सक्सेस मिळणार आहे तुमच्या लाईफमध्ये आणि तुमचे बेसिक एस्पिरेशन तुम्ही फुलफिल करणार आहे अँड यू विल गेट कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. Okay with this? So the last time we have discussed all these things. लक्षात आलंय ना सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, yes, ma'am. Okay. And now was the point, that is nothing but this was the point. Physical facility are necessary and complete for animal, while they are necessary but not complete for human. What is the point? Give your views. हा क्वेश्चन मी काल दिलेला होता वाटतं तुम्हाला, पण तुम्हाला सांगितलं होतं की प्रिपेअर राहा. मी तुम्हाला विचारणार आहे तुमचे व्ह्यूज काय आहे याबद्दल. Animals only need basic facilities like eating, drinking, but humans need more than that. Because they think, they can think, they can act, go to watch movie or watch any TV series, play or read books. So this is because they can think, they have ability to think, and that's why humans need more than basic facilities. And they are not, whatever the physical facility are there, they are not complete for human being. नेहमी त्यांना वाटतं आहे की आपण त्याच्याबरोबर अजून काहीतरी पाहिजे असायला पाहिजे आहे. एक फिजिकल, समजा कुठलीही फिजिकल फॅसिलिटी असेल तर त्याला अजून वाटतं अॅनिमलला, तो थिंक करू शकतो. हे पण नाईस तुमच्याकडनं मिळालेलं आहे. थिंकिंग पॉवर आहे ह्युमन बिंग कडे आणि थिंकिंग पॉवर असल्यामुळे तो नेहमी विचार करतो आहे हे माझ्याकडे आहे तर त्याच्याबरोबर अजून काहीतरी मला पाहिजे आहे आणि त्यामुळे त्याला त्याच्या गरजा हा नेहमी वाढतच जातात. आणि त्यामुळे फिजिकल फॅसिलिटी नेसेसरी आहेत बट दे आर नॉट कम्प्लीट फॉर ह्युमन बिंग. त्यांना असं वाटतं की ते कम्प्लीट करू शकत नाही किंवा सॅटिस्फाईड करू शकत नाही. त्यांना अजून काहीतरी वाटतंय की मला हे पाहिजे ह्याच्याबरोबर, मला ते पाहिजे ह्याच्याबरोबर, आणि ह्या गरजा वाढत जातात, असंख्य वाढत जात आहेत आणि त्यामुळे ते कम्प्लीट नाही आहेत ह्युमन बिंग साठी. ओके, व्हॉट वॉज युअर नेम? संकेत. संकेत हॅज टोल्ड नाईट्स दॅट इज थिंकिंग पॉवर आहे माणसांकडे, तसं अॅनिमलकडे म्हणू शकतात कमी आहे किंवा आहे थोडीफार कमी आहे. अजून कोण सांगू शकतात व्ह्यू? श्रद्धा.
For animals need physical things to survive, mainly to take care of their body. Hence, we can say that as long as animals have physical things, they are largely fine. For example, cow will look for food when it is hungry. पुढं That is, physical facilities are necessary and complete for animals. And go for next human being. Human beings थिंकिंग वगैरे करू शकतो, बट animals मध्ये ते होत नाहीये. ओके, चालते. तुमचं नाव काय? श्रद्धा श्रद्धा दिवसे. दिवसे. श्रद्धा दिवसे. श्रद्धा दिवसे also has told nicely. अजून कोणाचे व्ह्यूज? धनश्री बागल. Yes, ma'am. बोला की तुम्ही. Question repeat करा एकदा. Physical facility are necessary and complete for animals, but for human being they are not complete but necessary. It is necessary for human being, but it is not complete. As animals, as Sanket told us that animals only need some basic physical facilities which will complete their life and which will make them happy. As human being does not need only physical facilities for being happy or prosperous. They need many remaining two things that you told as priority, and one more thing was there. With priority and right understanding between Relationship and human beings also need these two things. So physical facilities is not enough for human beings to make themselves happy or prosperous. yes. But in the case of animal, it is different, that animals also need relationship. They also need relationship, right understanding between relationships, but they do not think as the human beings. As human being is the smartest animal, we can say that they are evolved and they have smart brains. So this relationship and priorities matters a lot in human being, but not in that much, not in animals. They need those things, but they are not that much on the priority list. If they have enough food, enough water to drink, and rest as they need, as they live in jungles or forests, they are happy in that thing. But not like human beings. If human beings have food, shelter, but they also and money also, but they always try to get something more, and this unhappy sometimes, and sometimes not. If they are not successful, then they are not happy. If they are successful, then they become happy for us for a while, for some time, and after that they start to achieve something bigger than that thing. And if they fail, then they become unhappy. And that keeps trying for being more, for achieving more. This makes Okay. She also has discussed nicely about why physical facilities are necessary and what you can say, complete for animals and not complete for human beings, but they are necessary. Okay. From boys' side, anyone? Only one boy has told, boys' side. Excuse me. बोला की. Hello.
अलर्ट स्नेहल. मी तुम्हाला पूर्ण एक दिवस दिला होता विचार करण्यासाठी. And there are, I think so, 56 students are there present out of 61. And only 3-4 students have given the views. What about remaining students? May I, ma'am? बोला वैष्णवी भोसले. Animals need a physical thing to survive, mainly to take care of their body, and human, we all have other needs, other plan, and watching TV, and spend time with family and friends. अजून. Okay, nicely explain. From boys side. हर्षल सुयश. हाँ हर्षल बोला तुम्ही. Animals need materials to survive, and they are fulfilled. For example, birds are wandering for searching the foods, but when they get there enough and go away. But humans beings totally against that. Their needs they never met. They craving for everything. Suppose we went out for walking and ate at home, but we see something good, then we eat it again. Or we going for shopping, we have enough of clothes, but we bring new clothes again, and we wear. We never think we have it, or we bring it again. We all want more, we want everything. So this list is endless, and so we say that the physical facilities are necessary to complete for animal, while they are not necessary for complete humans. Yes, correct. Okay, nicely explained. पुढं हर्षलने चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. स्वरूप. ओम इंगळे. ओम. Yes, madam. बोला की. काय सांगायचं मॅडम? आता आम्ही 15 मिनिटं चर्चा करत होतो, मग तुम्ही त्या चर्चेत नव्हता का? नाही मॅडम, मी आता जॉईन झालोय. होय. तुम्हाला काल एक होमवर्क साठी मी एक स्टेटमेंट दिलं होतं. मग ते स्टेटमेंट का असं म्हटलेलं आहे असं मी तुम्हाला विचारलेलं, सर्च करायला लावलं होतं. थांबा मॅडम, मी एकाच ऐकून सांगतो. एकाचं ऐकून सांगतो. The statement is that physical facility are necessary and complete for animals, but for human being they are necessary but not complete. Why like that? तोपर्यंत आपण दुसरं कोणतं बघूया. प्रतीक. Yes, ma'am. प्रतीक बोला की. If animal get enough food, the desire of animals get satisfied, and they don't hunt for more food. But in case of human beings, desire of being getting more and more, we don't stop only with physical facilities. We want more happiness, more prosperity, and more. So that is why I stated that with the physical facilities, animals' life can be complete. But in case of human beings, only physical cannot satisfy them. Okay. Raj Runge. Yes, ma'am. बोला की. फिजिकल फॅसिलिटीज ह्युमन बिंगला फुलफिल करू शकत नाहीत, कारण ह्युमन बिंगच्या खूप सारी गरजा असतात. त्यामुळे त्यांना फुलफिल करण्यासाठी अजून खूप लागणार. आणि अॅनिमल्स मध्ये फिजिकल फॅसिलिटीज मुळे ते सर्व्हाइव्ह करू शकतात, त्यांची बॉडी ते मेंटेन करू शकतात, त्यांचे जास्त काही नीड्स नसतात. येस. ओके. संकेत कोळी.
Yes, ma'am. बोला. I have told before. हा, तुम्ही बोललेला आहे. ओके ओके ओके. युवराज शिंदे. यश कुलकर्णी. ओके. सो ओम इंगळे, तुम्ही सांगणार होता ना? हा मॅडम. आता बोलू शकता का? Madam, as compared to animals, human being needs more to achieve. Human being needs are more than the animals. Animals don't need such things like a proper shelter or proper food. They will be happy with what they have. But human beings not happy what they have. They need to achieve more and more. Okay, and that's why physical facility are not complete for human beings. Okay, so boys have told त्यांचं फक्त काय करायला लागतं आहे, बॉयज ना पुशअप करायला लागते. त्यांच्या हस्तात लिहिलेलं सगळं आहे, माहिती आहे त्यांना, फक्त ते बोलत नाहीत. करेक्ट आहे ना? ओके. Now, so it is written here, see. It is easy to verify for animals. Animal need physical things to survive. जगण्यासाठी फिजिकल थिंग्स ॲनिमलला लागत आहेत. मग कशासाठी लागत आहेत? ओनली टू टेक केअर ऑफ द बॉडी. म्हणजे जेवढं त्याला पाहिजे आहे तेवढं ते घेतो आहे. त्याच्या बॉडीला जेवढं गरज आहे तेवढं तो घेतो आहे. फॉर एक्झाम्पल, काव विल लुक फॉर फूड when it is hungry. जेव्हा तो हंग्री असेल, गाय म्हैस काय असेल ते, जेव्हा त्याला भूक लागती आहे, कुठलाही अॅनिमल कन्सिडर करू शकतो. ओके, बर्ड्स असू दे काय पण. मग जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो सर्च मध्ये जातो आहे आणि तेव्हा जेवढं ते फूड मिळतं आहे तेवढं तो प्रॉपरली घेतो आहे, फक्त आपली बॉडी मेंटेन करण्यासाठी किंवा बॉडीचं केअर करण्यासाठी. एकदा का त्याने फूड घेतलेला आहे, मग तो काय करतोय? निवांत बसतो आहे. तर बाकीचा त्याच्या डोक्यात विचार काही चालत नाही. ओके, मस्तपैकी एन्जॉय करतो आहे ते त्याचं फूड जे काय घेतो आहे ते. अँड देअरफॉर व्हॉट इज दॅट, म्हणजे त्यांच्या मनात अजून दुसरे कुठले तरी डिझायर्स किंवा विचार येत नाहीत ते खाताना. तेव्हा ते जेवता आहेत किंवा जे काय खाता आहेत तेव्हा त्यांच्या मनात असे दुसरे विचार येत नाहीत. ते ओनली कॉन्सन्ट्रेट काय कशाशी करतायत की बाबा आपल्याला मिळालेले बस, आणि ते खात बसतायत. की ते विचार करत नाही की आपण कुठं बसतो आहे किंवा आपल्याला ह्याच्याबरोबर आता चारा खाता आहेत की चारा बरोबर आपल्याला पाणी पण पाहिजे आहे जवळ, असं नाही. ते असे विचार करणार नाही. ओके, मग त्यांच्या मनामध्ये एकच विचार चालवला आहे आणि ते खाणं आहे. खाणं झालं की ते निवांत आपले बसतात किंवा जिथं खायचं आहे तिथं ते खाणार आहेत. असं नाही की इथं काय आहे, इथं उकडतं आहे किंवा फॅन लावा, असं काही नाही. ओके, तसं ह्युमन बिंग साठी नाहीये. ह्युमन बिंगचं काय आहे? फिजिकल फॅसिलिटी आर नेसेसरी फॉर ह्युमन बिंग बट दे आर नॉट कम्प्लीट बाय देमसेल्फ टू फुलफिल आवर नीड्स. म्हणजे काय म्हणू शकतो आहे? आवर नीड्स आर मोर दॅन जस्ट फिजिकल फॅसिलिटी. We all have other needs, other plan. Perhaps we think of going to a movie or reading a book or going to college or watch some TV or spend time with family and friends. The list is endless. म्हणजे काय आहे? समजा एखाद्याला वाटलं ह्युमन बिंगला की त्याला तहान लागलेली आहे, मग त्याने पाणी पिलेलं आहे. पाणी पिलं किंवा त्याला भूक लागली, त्याने काहीतरी खाल्लं. मग जेव्हा तो खातो आहे त्याच्या मनात विचार येतो आहे की बाबा आपण खातो आहे, मग आपण एकटं कशाला खायचं आहे? आपल्या मित्रांना फोन करून बोलवावं. ओके, मग एक त्याची एक विचार येतात, अजून एक थॉट येतात, विचार की बाबा आपल्या मित्रांना कॉल करावा आणि बोलावं. मग आपण दोघं मिळून गप्पा मारूया, हे एक विचार झालेला आहे. अजून खाता खाता त्याला वाटतं आहे की नुसतंच खायचं कशाला, चला मग आपल्याला उकडतं आहे फॅन लावावं. मग असे एक विचार येतो मनात.
मग अजून खाता खाता अजून एक विचार वाटतोय की बाबा नुसतंच खायचं कशाला, बाबा टीव्ही लावूया आणि टीव्हीवर बघता बघता आपण खाऊया. मग हे जे विचार आहेत ते कंटिन्युअस काय होत आहेत, वाढत जात आहेत. म्हणजे एका विचारावर त्याचं भागत नाहीये, त्याच्या विचार मनात भरपूर येत आहेत आणि त्याप्रमाणे तो करत जातो आहे. अँड द लिस्ट इज एंडलेस. अँड दॅट्स वाय द फिजिकल फॅसिलिटी, ह्या सगळ्या त्याच्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहे, फॅन लावणे किंवा फॅन यूज करणे, मोबाईल यूज करणे, टीव्ही यूज करणे, ह्या गरजेच्या आहेत ह्युमन बिंग्ससाठी. बट दे आर नॉट कम्प्लीट बाय देम सेल्फ. कम्प्लीटच होत नाहीत. एक कम्प्लीट झाले की लगेच दुसरं विचार येतात की बाबा हे पाहिजे, ते कम्प्लीट झालं की लगेच तिसरा विचार, लगेच चौथा विचार, हे पाहिजे फिजिकल फॅसिलिटी. अँड द लिस्ट इज व्हॉट एंडलेस. हेन्स वी कॅन से दॅट. बट त्या अॅनिमलच्या बाबतीत तसं नाहीये. ओके, एनी अॅनिमल यू कन्सिडर, तसं ते विचार नाहीये. जे काय दिलेलं आहे ते मस्तपैकी खाणार, बाकीचे जे काय मनात विचार पण येणार नाही की त्याच्याबरोबर हे असायला पाहिजे आहे. Okay, so it is said that physical facility are necessary and complete for animals, but for human being physical facility are necessary, आहेत necessary, but they are not complete. त्या गरजा वाढत जात आहेत. the list is endless आणि त्यामुळे ते कम्प्लीट कधीच होत नाहीत. ओके, नेसेसरी आहेत खरं ते कम्प्लीट कधी होत नाही, तसे अॅनिमलच्या कम्प्लीट होत आहेत. हे झाले हे त्या चर्चेतून आपण बघितलेलं आहे. मग गिव्हिंग ऑल द प्रायोरिटी टू फिजिकल फॅसिलिटी ओनली or to live solely on the basis of physical facility. मग जर तुम्ही फक्त फिजिकल फॅसिलिटीजलाच प्राधान्य देणार आहात, बाकीच्या कशाला देत नाही, माझ्या बरोबर कोण आहे, माझ्या रिलेशन मध्ये फॅमिली मेंबरला विचार करत नाही किंवा सोसायटी मेंबर मध्ये विचार करणे याच्याला विचार करत नाही, फक्त फिजिकल फॅसिलिटी जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्यात जर तुम्ही सारखा प्रायोरिटी त्यालाच देता आहात आणि त्याच्यावरच तुम्ही जीवन जगत आहात, त्याच्यासाठीच तुमचं जीवन खर्चिक करत आहात आणि त्याच्यावर तुम्ही डिपेंड आहात, तर त्याला आपण काय म्हणू शकतो आहे, ते ह्युमन बिंग कुठल्या ह्याला पद्धतीनं तो जीवन जगतो आहे, ॲनिमल कॉन्शियसनेसनी तो जीवन जगत आहे. गिव्हिंग प्रायोरिटी ओनली टू द फिजिकल फॅसिलिटी अँड लिव्हिंग solely on the basis of physical facility. त्याप्रमाणेच तो जगतो आहे. फिजिकल फॅसिलिटी कशा आपल्याकडे गरजा पूर्ण होत आहेत आणि कसा आपण तो वेगवेगळ्या एका फिजिकल फॅसिलिटी डेव्हलप करू शकतो, त्यासाठी आपण जीवन खर्च करत आहोत, त्यालाच तो प्रायोरिटी देतो आहे ना, दुसऱ्यांना तो प्रायोरिटी देतो आहे. मग फिजिकल फॅसिलिटीजलाच फक्त प्राधान्य देणं म्हणजे काय, तो जीवन कशा प्रकारे जगतो आहे, जसं ॲनिमल जीवन जगता आहात तसं ॲनिमल कॉन्शियसनेसनी तो जगत आहे. It is termed at what? Animal consciousness. But if the human being are living, giving the priority in such a way that right understanding is the first priority, then relationship maintenance and then physical facility priority ahe, then it is termed as what? Human consciousness. That is termed as what? Human consciousness. मग ती मी जी डायग्राम सांगितली होती, प्रोग्राम टू फुलफिल आवर बेसिक एस्पिरेशन, की पहिलं काय प्रायोरिटी द्यायला पाहिजे, राईट अंडरस्टँडिंगला, दुसरं काय फिजिकल फॅसिलिटी रिलेशनशिपला, आणि तिसरी आहे तुमची फिजिकल फॅसिलिटीला. हे जर प्रायोरिटी तुमच्या लक्षात आलेलं आहे तर तुम्ही ॲनिमल कॉन्शियसनेसनी न जगता फक्त फिजिकल फॅसिलिटीलाच प्रायोरिटी न देता तुम्ही पहिलं राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटीला प्रायोरिटी महत्व देता आहात, तर तुम्ही तुमचं जीवन ह्युमन कॉन्शियसनेसनी जगत आहात. Okay, for animals physical facility is necessary as well as complete, whereas for human being it is necessary but not complete. Working only for physical facility, मग जर तुम्ही फक्त फिजिकल फॅसिलिटीसाठी वर्क करत असाल आणि त्याप्रमाणे जीवन जगत असाल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने जीवन जगता आहात, ॲनिमल कॉन्शियसनेसनी जगत आहात. बट वेन यू आर वर्किंग फॉर राईट अंडरस्टँडिंग ॲज अ फर्स्ट प्रायोरिटी, जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंगला फर्स्ट प्रायोरिटी देतात, फॉलोड बाय रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटी, मीन्स यू आर लिव्हिंग विथ ह्युमन कॉन्शियसनेस. आणि आजच्या काहीही किती टक्के ह्युमन कॉन्शियसनेसनी न जगता ॲनिमल कॉन्शियसनेसनी जगत आहे जीवन त्यांचं, फिजिकल प्रायोरिटीला महत्व देत आहेत भरपूर जण आता.
ओके, तसं न करता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे तुम्ही कशाला महत्व देणं गरजेचं आहे. And therefore there is a need to transform this percentage of human being from animal consciousness to human consciousness. आणि हे अकम्प्लिश कधी होणार आहे, हे घडणार कधी आहे, जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंगला पहिली प्रायोरिटी देता आहात तर, आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करता आहात तर. आणि हे कधी मिळणार आहे, राईट अंडरस्टँडिंग प्रायोरिटी तुम्ही कसं मिळवणार आहात, पहिली प्रायोरिटी. दिस ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम एनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस फॉर्म द बेसिस ऑफ ह्युमन व्हॅल्यूज अँड व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग. त्यासाठीच हा विषय तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इन्क्लूड केलेला आहे पहिल्या वर्षा स्टुडंट्स पासून इंजिनिअरिंग फील्डला किंवा बाकीच्या कुठल्याही फील्डला. म्हणजेच आतापर्यंत सगळे लोक जे काय आहेत 90% हे ह्युमन कॉन्शियसनेस न जगता अॅनिमल कॉन्शियसनेसनीच जगत आहेत, कारण की त्यांना माहितच नाही कशाला प्रायोरिटी द्यायचं. आणि त्यामुळे हा सब्जेक्ट युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजना महत्व द्या तुम्ही, आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रायोरिटी बघा, राईट अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये घडवा, मग रिलेशनशिप मेंटेन करायला त्या प्रयत्न करा, आणि नंतर मग फिजिकल प्रायोरिटीला महत्व द्या. दॅट विल हेल्प टू ट्रान्सफॉर्म from animal consciousness to human consciousness. That is why this subject is included in your study. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes, ma'am. Okay. So why we are discussing this bit आपल्याला काय हे आहे, का आपण शिकतो आहे, हे लक्षात आलेलं गरजेचं आहे. So why we are studying this, we have seen that is the last point, that is of your first chapter. Physical facility are necessary and complete for animals while they are necessary but not complete. तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, काय काय एक्झाम्पल आहे, कुठलंही एक्झाम्पल घ्या अॅनिमलचं आणि नंतर आपलं ह्युमन बिंगचं, and then you can mention that physical facility. मग हे का गरजेचं आहे, कारण की आता या काळात सगळेजण अॅनिमल कॉन्शियसनेस जगत आहेत. म्हणजेच काय, प्रायोरिटी कशाला देत आहेत, फिजिकल फॅसिलिटीला प्रायोरिटी देत आहेत. तसं न करता ह्युमन कॉन्शियसनेसनी जगायला शिका. त्यासाठी हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज काय आहे, नुसतं स्किल बेस्ड एज्युकेशन न घेता व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन घ्या. व्हॅल्यू प्लस स्किल विल मेक यू दॅट गिव्हिंग द फर्स्ट प्रायोरिटी टू राईट अंडरस्टँडिंग, इन देन रिलेशनशिप मेंटेन करायला तुम्हाला ते डेव्हलप करा, आणि नंतर फिजिकल फॅसिलिटीला महत्व द्या. अँड दॅट विल हेल्प यू टू ट्रान्सफॉर्म फ्रॉम एनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस अँड अचीव युअर ड्रीम्स. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. I am going to discuss about MCQ, but where is MCQ PPT? One minute. Okay, unit number 1, MCQ we are going to discuss. So, what is this now here? So, first MCQ we are going to discuss. So, in this way, in exam also you will have the MCQ. Value education enable us to. There are 4 options. First, to understand what are our needs. आपल्या गरजा काय आहेत. B, visualize our goal correctly. आपण बघतो आपले गोल्स काय आहेत, व्हिज्युअलाइज करतो आहे. Ma'am, slide is मॅम not क्वेश्चन visible. दुसरा आहे स्क्रीनवर. स्लाइड विजिबल नाहीये का? ओके वेट. येस मॅम. स्लाइड विजिबल आहे, खरं दुसरी स्लाइड आहे. आता येस आले का? मॅम. ओके. Value education enables us to first understand our needs. Second, visualize our goal correctly. Third,
इंडिकेट द डायरेक्शन, एक प्रॉपर डायरेक्शन देता आहे फुलफिल करण्यासाठी. अँड डी ऑल ऑफ द अबाव. D all of the D above. all of the above. D all of the ओके, पहिलं क्वेश्चन तरी तुम्हाला बरोबर आलेलं आहे. आपल्या गरजा काय आहेत ते आपल्याला सांगता आहे व्हॅल्यू एज्युकेशन, आणि त्याप्रमाणे आपण आपल्या गरजा अचीव्ह करण्यासाठी आपण जे काही व्हिज्युअलाइज केलेत ते गोल्स जे आहेत ते आपल्याला व्हिज्युअलाइज सांगता आहे, दाखवता आहे काय आहे तुमच्या गोल्स गरजाप्रमाणे, आणि प्रॉपर डायरेक्शन कुठली आहे ती मिळवण्यासाठी, ती फुलफिल करण्यासाठी हे व्हॅल्यू एज्युकेशन तुम्हाला हेल्प करणार आहे, इनेबल करणार आहे. कसं मिळवायचं, कसं ती डायरेक्शन फॉलो करायची. मग हे सगळे तिन्ही पॉइंट्स बरोबर आहेत, त्यामुळे आन्सर इज डी ऑल ऑफ द अबव. नंतर वन ऑफ द बेसिक डिझायर ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग इज टू बी ऑलवेज हॅपी, सॅड, लाफ, अर्न मनी. Option A. ओके, बेसिक डिझायर सगळ्या ह्युमन बीइंगची काय आहे की हॅपी असणे. डॅश इज अ बेसिक युनिट ऑफ ह्युमन सोसायटी. ग्रुप, इंडिव्हिज्युअल, नेचर अँड सोसायटी. Nature. People. Nature. व्हॉट इज दॅट? ह्युमन सोसायटीचं एक युनिट, छोटं युनिट काय आहे? सोसायटी कधी फॉर्म होणार? इंडिव्हिज्युअल म्हणजे जर बघा नंबर ऑफ युनिट्स म्हणजे काय, नंबर ऑफ ह्युमन बीइंग्स असतील तर एक फॅमिली म्हणू शकतो, आणि फॅमिली, नंबर ऑफ फॅमिली असतील तर एक सोसायटी तयार होती आहे. मग त्या फॅमिलीमध्ये काय असतात? नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. लक्षात घ्या. सो त्याचं बेसिक युनिट, त्याचा एक छोटा पार्ट, ह्युमन सोसायटीचा एक छोटा पार्ट म्हणजे काय झालेला आहे? दॅट इज नथिंग बट बेसिक युनिट काय आहे त्याचं? इंडिव्हिज्युअल आहे. लक्षात घ्या. नेचर सोसायटी नंतर येत आहे. लक्षात घ्या. ग्रुप, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल विल फॉर्म व्हॉट? ग्रुप. बट आपल्याला ग्रुप हे युनिट बघायचं, एक छोटं युनिट, एक छोटा पार्ट त्याचा काय आहे सोसायटीचा? दॅट इज नथिंग बट इंडिव्हिज्युअल. ओके, सो आन्सर इज व्हॉट? डोंट कन्फ्युज बिटवीन ग्रुप, इंडिव्हिज्युअल अँड नेचर. सोसायटीचा एक छोटासा पार्ट काय आहे? दॅट इज नथिंग बट इंडिव्हिज्युअल. लक्षात आलेलं सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Natural acceptance and dash are the two processes of knowing. Self-exploration. Self explorationचा पार्ट. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे? सेल्फ एक्सप्लोरेशन इट कॅन बी व्हेरीफाईड ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. सेल्फ एक्सप्लोरेशन आणि काय करतो आहे, जे काय आपल्याला प्रपोजल आहे किंवा आपलं जे हे आहे ते आपण व्हेरीफाय करायचे ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स आणि काय आहे? सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं आहे. नॅचरल एक्सेप्टन्सनी आपण जे काय आपलं प्रपोजल आहे ते व्हेरीफाय करतो आहे, आणि सेल्फ एक्सप्लोरेशनचा एक पार्ट आलेला आहे तो नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये. सेल्फ एक्सप्लोरेशनची डायग्राम बघा. सेल्फ एक्सप्लोरेशनच्या डायग्राम मध्ये आपण काय बघितलेलं आहे? एक प्रपोजल आहे. प्रपोजल मध्ये आपण पहिला पार्ट, पहिली डायग्राम काय आहे? व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स वर व्हेरीफाय झालं की मग सेकंड पार्ट बघा, लिव्ह अकॉर्डिंगली अँड चेंज युअर ओन बिहेवियर. बिहेवियर मध्ये चेंज करा. ओन म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएट करा. तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करा. त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही स्वतःच सेल्फ इव्हॅल्युएशन करा. लक्षात येते का? म्हणून पहिला ब्लॉक काय आहे? नॅचरल एक्सेप्टन्स आहे. प्रपोजलला सेल्फ एक्सप्लोरेशनचा तो पार्ट आहे नॅचरल एक्सेप्टन्स, जो काय आपण नो करतो आहे आपल्या स्वतःमध्ये. आपण स्वतःमध्ये काय काय आहे हे जाणून घेतो आहे, समजून घेतो आहे. सो फर्स्ट पार्ट इज व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. सेल्फ एक्सप्लोरेशनचा एक पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट काय? सेल्फ एक्सप्लोरेशनचा नॅचरल एक्सेप्टन्स पहिला आहे, आणि नंतर त्याप्रमाणे तुम्ही लिव्ह करता आहात अकॉर्डिंगली. बट व्हॉट? you are going to change your behavior and self evaluate
चेंज युअर बिहेवियर, आणि त्याप्रमाणे तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं आहे. त्यामुळे तिसरा पार्ट इथं काय येतो आहे, सेल्फ इव्हॅल्युएशन. नॅचरल एक्सेप्टन्स अँड सेल्फ इव्हॅल्युएशन आर द टू प्रोसेसेस ऑफ नोईंग. आणि नोईंग म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सेल्फ एक्सप्लोरेशन, नोईंग ऑफ वन सेल्फ. ओके विथ दिस? कन्फ्युजन होते का अजून काय, हो का नाही? सायलेंट मोड इज देयर, व्हाय? नाही. So next part now. Value and skills should go hand in hand. What is the answer? Wrong question. Wrong question. हे रॉंग क्वेश्चन. आपण हा पहिला बिटच बघितलेला आहे. काय आहे रॉंग क्वेश्चन? का आपलं सांगायचं म्हणून सांगताय का तुम्ही? Values and skills are complementary to each other. कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यूज अँड स्किल आपण बीट बघितलेला आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच काय, दे शुड गो हँड इन हँड. सो व्हॉट इज द आन्सर? ट्रू. ओके, व्हॅल्यूज अँड स्किल शुड गो हँड इन हँड. नेक्स्ट, प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम गिव्ह मोर फोकस टू स्किल. ट्रू, कारण की प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम हे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे. आणि स्किल बेस्ड एज्युकेशन होत आहे. कुठले कुठले टेक्निक्स, इनोव्हेशन्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, दॅट इज नथिंग बट ते आपल्याला सांगता आहेत, टेक्निकल नॉलेज देत आहे, स्किल बेस्ड देत आहे. खरं आपल्याला व्हॅल्यू बेस्ड पण एज्युकेशन पाहिजे आहे. तसं ते प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम नाहीये. प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम गिव्ह मोर फोकस टू स्किल बेस, आणि त्यामुळे हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देण्यासाठी. तर आत्ताचं जे आहे प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम, आतापर्यंत जे होतं ते काय फोकस करत होतं, ओनली स्किल और टेक्निकल नॉलेज, गिव्हिंग टेक्निकल नॉलेज. सो दॅट इज ट्रू, गिव्हिंग मोर फोकस टू स्किल, नॉट द व्हॅल्यू. तर दोघांना आपण महत्व द्यायला पाहिजे आहे. सो इट इज ट्रू. Next, value education should be based on dogmas or blind belief. False. Okay. False. कुणीतरी काहीतरी सांगता आहे म्हणून विश्वास ठेवायचा नाही, आंधळा विश्वास म्हणतो आहे. सो इट इज, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. व्हॅल्यू ऑफ एन एंटिटी इज फिजिकल फॅसिलिटी, प्रॉस्पेरिटी, its participation in the larger order of which it is a part, and both A and B. Both A and B. कुठल्याही एंटिटीचं म्हणजे कुठल्याही इंडिव्हिज्युअल लेवलला जर तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू ऑफ एन एंटिटी इज व्हॉट? फिजिकल फॅसिलिटी आहे का? ए एंड बी म्हणताय तुम्ही. प्रॉस्पेरिटी आहे का? विचार करा थोडा. Think, because you have told now me the answer A and B, so you can think and tell me the answer again. Value of an entity is a physical facility, prosperity is participation in larger order of which it is a part, and both A and B. ओके, आलं का नाही उत्तर? प्रॉस्पेरिटी. चालते. आता या प्रश्नावर अजून भरपूर आहेत MCQ. सो दिस इज द होमवर्क फॉर यू. Value of an entity is based upon 4 MCQ. 4 options are given. You search it
and you tell me the answer, and whatever the remaining MCQ are there, we will take it day after tomorrow lecture. आलं लक्षात? ओके विथ दिस? आणि अजून तुम्हाला एमसीक्यू जर माहित असतील, तुम्हाला मी एमसीक्यू देणारच आहे, एमसीक्यू बँक, यू कॅन रीड इट. I will provide as well as this MCQ PPT also I am going to share, but not now, कारण की मला अजून MCQ घ्यायचे आहेत भरपूर. अजून 7-8 MCQ राहिलेले आहेत. टोटल 20 MCQ I want to take. So 4 to 5 MCQ आपण झालेले आहेत. आता या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन काय विचारलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ एन एंटिटी is based upon what? Physical facility, prosperity, participation in the larger order of which it is a part, and both A and B. So search and why the reason is this. Why the answer you are selected? Tell me the reason behind it. Okay, this is a homework for you. Now I will take the present T. Roll number 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. (42) आहे का? रोल नंबर 42. आहे का? Okay, next 43 आहे. 44. 44 is absent. 46. 59. 59. 44 आहे की present? 59. So these are the absent student for UHV lecture. Messaged on Telegram. 45, 42, 46, 49, 59. 42, 46 आणि 59. Okay. So this will be your question to search and tell me the reason. So I will stop here.